सोलापूर शहरापासून जवळच असलेल्या सोरेगाव परिसरात बिबट्या आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। त्याला पळवून लावण्यासाठी या परिसरातील शेतकरी आणि नागरिक सज्ज झाले असून वन विभागाचे पथक डोणगाव रस्त्यावरील सोरेगाव, भाटेवाडी, नंदूर, टेळेवस्ती, पाटीलवस्ती आदी परिसरात गस्त घालून बिबट्याचा शोध घेत आहेत। मात्र आढळलेला प्राणी बिबट्या आहे, तरस आहे की अन्य कुठला वन्यजीव आहे याची खात्री अद्याप पटलेली नाही। कोणी म्हणतो बिबट्या आहे, कोणी म्हणतो तरस आहे, तर कोणी म्हणतो कोल्हा आहे। कुणी मी स्वतः पाहिल्याचा दावा करतोय, तर काही जण म्हणतात आम्हाला काही माहीतच नाही। एकंदरीत सोरेगाव परिसरात नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून या परिसरातील नागरिक आणि शेतकरी जीव मुठीत धरूनच वावरत आहेत। मात्र अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याच्या सूचना सोलापूर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत। याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता या परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार ठिकठिकाणी पिंजरे लावले जात असून अद्याप बिबट्या असल्याचा कोणताही पुरावा हाती लागला नसल्याचं त्यांनी सांगितलं। तसेच या परिसरातील शेतकऱ्यांनी बिबट्याच्या पायाचे ठसे वन विभाग अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले, मात्र अद्याप हे ठसे बिबट्याचे असल्याचे शिक्कामोर्तब झालेले नाही। एकंदरीत बिबट्या असो, तरस असो की अन्य वन्यजीव असो, वन विभागाचे शर्थीचे प्रयत्न चालू असल्याचं प्रत्यक्षदर्शी दिसून आलं। शेतकऱ्यांनी शेतात काम करत असताना खाली बसू नये, हातात घुंगरू लावलेली काठी असावी, जोरजोरात गाणी म्हणावीत, समूहाने काम करावे अशा सूचना या परिसरातील स्थानिकांना दिल्या असल्याचं वन विभाग अधिकाऱ्यांनी सांगितलं। उपवन संरक्षक धैर्यशील पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी दीपक खलाने, सहाय्यक वन संरक्षक बीजी हाके, वन परिमंडळ अधिकारी एस बी कुताटे, आर डी सोनटक्के मॅडम, वनरक्षक गंगाधर विभूते, वाहन चालक रोहित परीट यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचे पथक सतत गस्त घालत असून त्या बहुचर्चित प्राण्याला पिंजऱ्यात बंदिस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत। पाहुयात या परिसरातील नागरिक काय म्हणतात ते। माळ्यात हाय कोऱ्याचं त्यानं बळलाय पार येल हो गेला करकोडबा म्हणून दिवस निघाला मला सांडला सकाळी 9 वाजता सांगताना मी आमचं पोरगं काल नाही म्हणून मी भाजीपाला ऐकत होते, टोपलं ठेवले का नाही इकडं आले। अच्छा, इकडं आले, शेताला आले, त्यानं याची पत्र काकडी तोडालता। मी त्यांना दिसल्यावर त्यांनी कोणाला माहिती दिली का नाही? त्यांनी कुणाला दिले नाही। अच्छा, कुणाला सांगणार ती मला एकटीला बोललोय, पोरगं एकटे जाते, तू काय सोडली शेतात, जा जाऊन बोलून घेऊन ये जा म्हणून एवढं सांगितलं, दुसरं काय दिलं। बाकीच्या गावामध्ये दिसून आले हे माहिती झालं तुम्हाला? हे नंदूरला म्हणालते, कोण समशापूरला म्हणालते, कोण हातूरला म्हणालते, खरं किती लबाड किती, आमच्यात तर एक दिसलंय बघा, एक पण असलं तोंड आहे बघा त्याचं। अच्छा, असं करतो तो, कसं करतो हां असं करतो। अच्छा, हे किती दिवस झाले बघून तुम्हाला? काय तर बघा अमावस्याच्या 4 दिवस आहे म्हणलं तर बरं, म्हणजे निदान 15 दिवस झाले। हां 15 दिवस झालं बघा, त्याच्यावर दिसलं नाही। काल एका बाबाला, कोरे बाबाला बसू आहे, त्याचं नाव काढायला आहे बाबा, त्याला काल दिसलंय, त्यानं दिसल्या हो जा म्हणला, त्यानं पोरगा आहे तू जाऊन घेऊन ये म्हणला, त्यानं काकडी तोडालता इथं। अच्छा, माझं नाव शकुंतला राजेश दिंडोरे, आम्ही राहणार सोरेगाव आणि आम्ही सिटीच्या हद्दीतच येतो, सोलापूर हद्दीतमध्ये। मग आम्ही 30 तारखेला आमच्याकडे असं रात्रीच्या वेळ होतं आणि कुत्र्याचा आवाज आला। मग आम्ही बाहेर येऊन भुंकू लागले सगळे कुत्रे। मग बाहेर येऊन बघितलं तर आम्हाला काय असं कल्पनाच नाही आहे की काही असं प्राणी बिबट्या वगैरे येईल असं। मग आम्ही नंतर आम्हाला फोन केला, लगेच फोन केल्यावर मग त्याचे वगैरे पण त्याला किंवा तर असं कुठलाही प्राणी दिसून आलाय का तुम्हाला? नाही, तसं काही दिसलं नाही आम्हाला। हां, फक्त आम्ही ते म्हणजे असं कुत्र्याला फाडणारं दुसरं कुठलं नसतंय, म्हणजे बिबट्याला आवडतं। हां, बिबट्याला आवडतं आणि पंजा आम्हाला दिसलं ना ते, आणि आम्ही ते फॉरेस्ट वाल्यांना पण ते दाखवलं आम्हाला, त्यांनी पण म्हणले की हे बिबट्याच आहे म्हणून म्हणले। अच्छा, पण दिसलं नाही असं रिअल मध्ये दिसलं। त्यानंतर वातावरण काय आहे तर सध्याला? सध्या त्यानंतर एक 8-15 दिवस काही त्याचं हे नव्हतं, फक्त आमचा एक कुत्रा गेला एवढंच, बाकी काही असं इकडे झालं किंवा काही असं घटना घडला असं आम्हाला। किंवा तुमचे कोणी गळी वगैरे शेतात गेल्यावर धोकादायक असं काय निर्माण? नाही, आहे सगळीकडे, इकडं आलं तिकडं आलं म्हणतात, पण थोडं सांभाळून राहावं लागेल एवढंच, पण दिसलं नाही रिअल मध्ये आम्हाला तर। नेमकं प्रकरण तुम्ही बघितलेलं आहे तिथं जाऊन, काय दृश्य होतं तिकडं? मी शेतात गेलो 12-1 वाजता चारा तोडायला जाऊन, एक तर शेत आमचं जंगल आहे, जंगलात म्हणजे साईडला पूर्ण असं झाडं वगैरे
खाली झालेली दिसते मला. आणि साईडला आमचं कुत्रा. अच्छा कुत्राचे 2 तुकडे झालेले, डोकं असं पूर्ण खाऊन गेलेलं पूर्ण. अच्छा. ते बघून इकडे तिकडे असं हे लोळल्यासारखं झालेलं होतं. अच्छा. खेचून घेऊन गेला. हां, आणि पोट पण फाडून पाय घेऊन गेलेलं आतडे दिसत होते. तेवढं दिसलं मला. बघितलं तुम्ही काय केलं? बघितल्यावर पहिले फोन केलो मम्मी पप्पांना, हम्म. सांगितलं असं असं झालंय. मग घरी आलो परत, चारा तिथं सोडून. मग कोणाला तर मोठ्यानं घरी कोणी नव्हते म्हणून मोठ्यानं पहिले बोलवलं. मग आम्ही दोघं मिळून खड्डा खोदून काढलं. तुमचं नाव सांगा. शिवाजी गणपत वेळे. बर. बघा, मी 9 वाजता जनावरं सोडत असतो चाराला सकाळी. सकाळी. हां. मग चारत असं पावणे 11 ते 11:30 दरम्यानमध्ये हां. बांधाच्या कडेला मी चाराला आलतो. हां. चारत असताना मग परत हे वनबागची गाडी सूचना केली होती की खाली वाकू नका, खाली बसू नका आणि इकडे इकडे बघत जावा आणि काय दिसलं तर गावाला करत जावं म्हणले होते. म्हणल्यामुळं मी आठवण ठेवले. मग माझं लक्ष काय आहे की जनावरात चारण्यावर लक्ष नव्हतं जास्त, की इकडे इकडे बघणार. बघत असताना मग गप म्हणजे एकदम असं तिकडून सावकार दबत या लागला होता कुठं इकडल्या बाजूला. म्हणजे इथून किती दूर आहे ते? नाही साहेब, मी तिथं होतो चाराला. पण आता तुम्ही जिथं बसला हां, हे कुठलं स्थळ, याला काय म्हणतात? ही टिळे वस्ती. टिळे वस्ती. हां, शिवाजी गणपत टिळेची वस्ती. बरं बरं. हां. आता इथं तुम्ही तिकडे गेलात? नाही, सकाळी तिकडे चारत होतो. बरं. हां. मग तिकडून पाण्याला इकडे यायला लागलो होतो. बरं. इथनं किती लांब आहे? तिथून बघा बरंच लांब येते. मग बरंच लांब. हां, बरंच लांब येते. मग एक माझं अंतर, त्यांचं अंतर का नाही, हो का, ही पाठीमागची चिलारी आहे का, एवढा अंतर होता बघा. बरं बरं. हो का ही चिलारी. हां हां. हा, ती पलीकडली. तिकडली समोरली पुढे चिलारी. हा, तेवढा अंतर होता बघा. बरं. एवढ्या अंतरावर तो सावकार दबत यायला लागला होता. हां. मग दबत येताना माझं एकदम त्याच्याकडे लक्ष गेलं हां. की कानावर अशी खडी आहे, लाल पट्ट्याचा आहे आणि मोठं एकदम दांडगा लाट आहे. माझ्या कमरेच्या मापाचा आहे, 1-3 फुटाच्या आसपास येईल बघा तो. हां, मग ते बघितल्यानंतर मी बाबू पळा रे म्हणलो. आलो म्हणलं, काय आलं रे बघा, बिबट्या आला. मग असं वाटायला लागलं म्हणून का नाही, मी गावाला करत आलो. मग आल्यानंतर मला बोलायचं काही नाही. मग इथं घरचे होते, काय झालं मी म्हणलो ते काय आले बाबा म्हणलं, म्हणून मी जनावर घेऊन पळत आलो म्हणलो. केव्हाची घटना आहे? हे 11:15. नाही, दिवस कुठला होता? काल सोमवार. काल. हां, काल सोमवार. काल दिसला तुम्हाला? हां, काल ते. त्याच्यानंतर तुम्ही कोणाला कळवलं का? म्हणजे कळवलं म्हणजे काय की मुलाला का नाही ताबडतोब फोन केला. हां. फोन केल्यानंतर मुलांनी वनबागची गाडी होती. वनबागच्या गाडीवाल्याला ताबडतोब का नाही की असं आमच्या वडिलाला दिसलं, शेतापाशी आहे म्हणताना गाडी ताबडतोब आली. इथं ते वन विभागाने काय पिंजरे जाळ्या वगैरे लावलेत का? इथं नाही लावले काय जाळ्या बिळ्या, पिंजरा काय नाही. हां, मग इकडल्या बाजूला आहे बघा. तिकडे लावले. हां, तिकडे लावले. मग ती पिंजरा जाळीची त्यांची तिकडं आहे, इकडे काय लावले नाहीत. मग मला म्हणले कुठं दाखवा म्हणले. मग दाखवा म्हणताना मग वनबागची गाडी आणि एक डिपार्टमेंटची गाडी होती. मग परत मग थोडं माझं अंग थरथर कापालतं. पाणी घेता का काका? हा, द्या पाणी म्हणलो. एक बाटली पाणी पिलो. मग मला म्हणली जरा शांत बसा म्हणले तुम्ही. आणि कुणी गाडी गेला का मॅडम म्हणलं, इथनं गेला म्हणून एवढं बोललो. हां. बरं, ते कुत्र्याला चावा घेतला वगैरे बिबट्याने आणि कुत्रा त्याच्या म्हणजे बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा इथं या ठिकाणी दगावला आहे, असं एक बातमी आहे. हां, कुत्र्याचं म्हणजे पाठीमागं बनगरच्या शेतामध्ये. नंदूरच्या भागात? हां, नंदूरच्या इथं 1 किलोमीटर आहे अंतर आहे. अच्छा. हां. तिकडे आहे का ते? हां, तिकडे आहे बघा. बरं, आता तुम्ही काय म्हणजे काय सावधानता घेताय तुम्ही? काय म्हणजे थोडक्यात सावधगिरी म्हणून तुम्ही आता सध्या काय बाळगता? आता सावधगिरी म्हणजे काय, संध्याकाळी धूर करायला लागलो. रात्रभर झोप येईना, घाबरून चाललो. परत तुम्हाला सांगतो, बाहेर असं सारखंच उठून बसायला लागलो. मुलगा मी घरचे सारखं उठून बसतो, बघतो इकडे इकडे, म्हणून जीवाला थोडं भीती वाटायला लागली. बरं. हां. ह्याला जायची ती शाळी पंचायत पडाली, जनावर सोडायची पंचायत पडाली. बरं. काय वाटतं तुम्हाला आणि तुमचं म्हणजे वन विभागाला काय आव्हान आहे? काय विनंती करू? त्यांनी जरा लक्ष द्यावं, जरा व्यवस्था त्याची काहीतरी करावं त्यांनी. पण मग त्याला अशी भेटू. चर्चा आहे आपल्या गावामध्ये, हां. अशा ही जी चर्चा आहे आहे. म्हणजे असं काय म्हणजे बऱ्याच लोकांकडनं तुम्ही ऐकलंय का? आपले काकाच फक्त सांगतात तसं काय? नाही ना, गावाले लोकही म्हणते दिलं काय तर बघावं, हे नाही लक्ष द्यावं, यावं काय तरी कुठं आहे काय बघावं. अच्छा. आता काका स्वतः म्हणतात की मी स्वतः माझ्या डोळ्यानं पाहिलं. हां, त्यांनी म्हणजे स्वतः- ही अफवा असू शकत नाही नाही. नाही काय? कारण काकांना पाहिलेलं आहे. त्यांनी पाहिलं, त्यांनी काय वय बघायला नाही होय ते की? काय नाही ते. त्यांनी सगळं बघडलेलं सगळं घेऊन घाबरून पळून आले ते. होय. मग
ती घाबरून चारका वारता करताना तिथूनच माघारी फिरली ती मोहर आलं ना. हा असं झालं. याच्या आधी अशी कधी घटना घडली होती का? म्हणजे काही पहिलीच वेळ आहे तुमची की इथं या आपल्या परिसरामध्ये आपल्या वावरामध्ये? नाही त्याच्या अगोदर काय अगोदर बिलकुल काय नाही, नव्हतं. कधी या- कधी या नव्हतं. आता ते झालं असेल ना. एक 8 दिवसा या 8 दिवसापासून चालू हा, आहे आता बा. दिवसापासून चालू झालेलं आहे माझं. त्याच्या अगोदरचं काय नव्हतं. बरं आता तुम्ही इथं बस मग अशा काही सूचना वन विभागानं तुम्हाला दिल्यात का? मग ते त्याच्या बिबट्यापासून वाचण्यासाठी तुम्ही असं करा, हे करा, ते करा, असं काय सूचना हा ते दिल्यात? दिलेत साहेब. दिलेत ना? हा ते म्हणले त्यांनी घोंगराची काठी करा आणि हा. नंतर तुम्हाला सावध सांगतो राहावा खाली जरा, वाकू लक्ष नका द्या. आणि खाली बसू नका बसून आणि त्याला का- सारखं इकडे इकडे लक्ष देत जावा. जनावर लांब घेऊन जाऊ नका. जवळजवळ आपल्या वस्तीच्या आसपास चारत जावा म्हणून एवढं बोललेत बघा. बरं. हा बोललेत.